मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतांची पुन्हा मोजणी करण्यात यावी अशी मागणी आज ठाकरे गटाने केली। या मतदारसंघाच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप कालपासून होतोय। विजय उमेदवार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याने निवडणूक अधिकाऱ्याचा फोन घेतला होता, त्यावरून आरोपांच्या फैरी सुरू आहेत। याबद्दल आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन तांत्रिक मुद्दे समजावून सांगितले। आपण या विरोधात कोर्टातही धाव घेणार आहोत। कोर्टाकडून फेरमोजणीचा आदेश येईल अशी आम्हाला आशा असल्याचं अनिल परब म्हणतात। यावर अमोल कीर्तिकर आणि संजय निरुपम यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। काय आमच्या मनातल्या किंवा आमच्या मतदारांच्या मनातल्या किंवा कॉमन मॅनच्या मनातल्या जे शंका आहेत ते शंकेचं निरासन एकाच गोष्टीत होऊ शकतं, ते म्हणजे व्हिडिओ फुटेज। की त्या वेळेला तो माणूस ती व्यक्ती काय काय करत होती। व्हिडिओ फुटेज देत नसेल तर पूर्ण फेर मतमोजणी व्हावी ईव्हीएमची की फक्त 19 ते 26 फेर मतमोजणी आम्ही माझी मागणी आम्ही जी केलेली आहे ती फेर मतमोजणीचीच केलेली आहे। त्यांनी ती धुडकावलेली आहे। त्या आता सांगतात की आमच्याकडे टाइमात दिलं नाहीये, पण आम्ही टाइमामध्ये मौखिक स्वरूपात तोंडी स्वरूपात त्यांच्याकडे मांडलं होतं। मोबाइल के जरिए ईवीएम ऑपरेट नहीं होता, यह एक तकनीकी तथ्य है, सत्य है। दूसरी बात यह कि ऐसा कोई ईवीएम नहीं है जो किसी मोबाइल को ओटीपी दे और उस ओटीपी के बाद उसको अनलॉक करके उसको ऑपरेट किया जा सके या हैक किया जा सके। ये सरासर बकवास है और इस बकवास को पूरे हिंदुस्तान के बड़े बड़े नेताओं ने, विपक्ष के नेताओं ने जिस तरीके से उठाया और एक फेक नैरेटिव को राष्ट्रीय स्तर पर प्रचारित किया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।